नमस्कार, लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. बालाजी चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड. अहमदपूर तालुक्यातील बालाजी चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीचे पत्र देताना बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष माजी सभापती बापूराव राठोड, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माननीय गोविंद चिलकुरे, माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, ज्येष्ठ नेते राजकुमार मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय अशोकराव केंद्रे, माननीय सरचिटणीस बालाजी मुंडे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील किनगाव, मंडळ अध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे, ओबीसीचे तालुका अध्यक्ष शरद मुंडे, माजी उपसभापती बालासाहेब गुट्टे, भाजीवा मोर्चा तालुका सरचिटणीस गणेश मुंडे, बालासाहेब होळकर, प्रकाश दराडे, सरपंच राम चव्हाण, नवनाथ कोटसुळ, वार संतोष जाधव, श्याम मुकनर, भरत राठोड, चंद्रकांत राठोड, कृष्णा राठोड, दिलीप चव्हाण, गजानन राठोड, सर्व ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. गणेश मुंडे, लोकनेता मराठी न्यूज, लातूर. आज या ठिकाणी लातूर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीनं एक संघटनात्मक वाढीच्या दृष्टीनं संघटनेमध्ये काम करण्यासाठी काही कार्यकर्त्यांना आपण या नियुक्तीपत्र घेतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं बालाजी राठोड असतील, बालाजी चव्हाण, सुशांत गुणाले आणि इतर काही पदाधिकारी त्यांना आपण नेमणुकी या ठिकाणी देतोय. या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचं काम तळागाळापर्यंत जावं, ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून एक संघटन चांगलं निर्माण व्हावं आणि ओबीसी मोर्चाच्या संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला बळकटी यावी, याच उद्देशानं पदाधिकारी नेमण्यात आले. मी या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून ओबीसी मोर्चाचं संघटन वाढवूया आणि ओबीसीच्या संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला या तालुक्यामध्ये एक बळकटी देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या वतीनं, लातूर जिल्ह्याच्या वतीनं आज माझी ओबीसी मोर्चा लातूर याच्या सरचिटणीसपदी सर्व नेत्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सत्कार सन्मान झाला आणि मला या पदाधिकारी या ठिकाणी पत्र देऊन माझा या ठिकाणी गौरव केला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये स्वतः वंचितांचं या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, सगळ्यांना न्याय देण्याचं काम करू. आम्हाला अगोदरच दोन्ही तालुका अध्यक्ष प्रताप पाटील असतील किंवा हंगेसाहेब असतील, सोन्यासारखी माणसं या ठिकाणी मिळालेली आहेत. आमचे ओबीसीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय शरदरावजी मुंडे सर हेही ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. इतर कार्यकर्ते एकही बिगर ॲक्टिव्ह आहेत, सगळेच ॲक्टिव्ह आहेत. आमचे नेते मंडळी म्हटलं तर बजगे साहेब, केंद्रीय काका असतील, हे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे नेते आहेत तालुक्यामध्ये आणि एकजुटीनं आम्ही या ठिकाणी कार्य करू. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला बळकटी देण्याचं काम करू. तसंच आमच्या कार्यकर्त्यावर नेत्याचं आशीर्वाद राहू द्या. कमीत कमी प्रत्येकाला काय कमी जास्त आहे हे विचार न करा आणि आम्ही कळत राहू. आणि सदस्य नोंदणीमध्ये तर बघायचं आपण साहेबांनी आमच्यावर ती बंजारा विरासतची जबाबदारी दिली होती. 7 दिवसामध्ये 10,108 सदस्य नोंदणी केली. माणसं जोडायची कला आमच्यामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी कसं टिकून राहील आमचं लोकच नाही. भारतीय जनता पार्टीचं दुसरी विषयच नाही. मालकाच्या सोबत आम्ही किती वर्षापासून आहोत. कुठे फोन जरी आला तरी आम्ही मोटरसायकल घेऊन लातूरपर्यंत जातो, घरी थांबत नाही. आणि ह्याही पुढे सगळ्या मित्राच्या समोर सांगतो की भारतीय जनता पार्टीला कुठंच कमी, फक्त नेते खंबीर राहा आणि कसंही पळत राहा. म्हणून येणाऱ्या पिढीमध्ये आम्ही चांगलं काम करू. सत्कार सन्मान केला, पत्र दिले, त्याबद्दल सगळे नेत्याचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्व नेत्यांचे आणि चिलकुरे साहेबांचे